नागपूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी आपल्या प्रभागातील समस्यांबाबत मनपा आयुक्तांना निवेदन सादर केलं। ही विनंती दानगंज परिसरातील 30 फूट रस्ता सार्वजनिक वापराकरता खुला ठेवण्याच्या मागणीसंदर्भात करण्यात आली। नरेंद्र बोरकर हे दानगंज परिसरातील नागरिकांसह महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांना भेटण्यासाठी आले होते। परिसरातील रहिवाशांच्या वापरात असलेला रस्ता जसा आहे तसाच ठेवावा अशी मागणी मनपा आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली। महापालिकेच्या जागेत एका खासगी बांधकाम व्यावसायिकाकडून BOT तत्वावर एक व्यावसायिक इमारत बांधली जाणार आहे आणि बिल्डरने तयार केलेल्या नकाशात 30 फूट रस्ता समाविष्ट करण्यात आलेला आहे। असे झाल्यास परिसरातील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागेल। सध्या नकाशा महापालिकेनं मंजूर केला नाही, त्यामुळे मनपाने नागरिकांच्या अडचणींचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। की आम्हाला जी जागा आहे रोडाची जागा आम्हाला अपेक्षित आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आज डेप्युटेशन देऊन राहिलो। आज डेप्युटेशन दिल्यानंतर आम्ही खूप आंदोलन करू आणि तिथं काम सुरू करू देणार नाही आणि काम सुरू असल्यानंतर आम्ही जेवढे बी वस्तीतले लोक आहे, आता हे वस्तीतले लोक कमी आले आहे तर रोज आम्ही पत्राव करीन आणि तिथल्या लेबर लोकाला बघवीन। जो रोड आमच्या सुरू राहायला पाहिजे तो रोड भेटला नाही तर आम्ही ते प्रक्रिया पूर्ण करून आणि त्याचं बांधकाम होऊ देणार नाही। प्रतिनिधी या नात्याने तिथल्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे आणि मी त्यांच्या पाठीशी राहील। त्यांनी मला सपोर्ट केला आणि माझं देखील काम आहे की मी त्यांच्या पाठीशी त्यांना सपोर्ट करेल। यापुढे काय कशा पद्धतीने आपली मागणी मान्य करण्यासाठी आम्हाला जो काही मार्ग करावा लागेल मी तेथील जनतेच्या पाठीशी राहून नक्कीच लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही त्याचं सोल्युशन काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू।